संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। हुतात्मा कारखान्याची FRP पेक्षा जादा प्रति टन 3500 रुपये जमा। चेअरमन वैभव नायकवडी। यंदा कारखान्याचे 6 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट। पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी हुतात्मा किसन आहिर सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2025-26 साठी गळीतासाठी आलेल्या ऊसाला FRP पेक्षा जादा प्रति टन 3500 रुपये दर जाहीर केला असून त्याचे ऊस बिल गुरुवार दिनांक 11 डिसेंबर रोजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी यांनी दिली। दिनांक 3 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत गळीतासाठी आलेल्या 51,169 मेट्रिक टन ऊसासाठी 17,90,92,000 रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। चालू गळीत हंगामात कारखान्याचे 6 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट असून सध्या प्रतिदिन 5,100 मेट्रिक टन प्रमाणे गाळप सुरू आहे। आतापर्यंत 1,70,700 मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले असून सरासरी 11.44% साखर उतार्याने 1,61,600 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे। कारखान्याची ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचंही त्यांनी सांगितलं। चेअरमन वैभव नायकवडी पुढे म्हणाले की हुतात्मा कारखाना नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून उच्चांकी ऊस दर देत आला आहे। मात्र साखरेचा उत्पादन खर्च, तोडणी वाहतूक खर्च, देखभाल दुरुस्तीचा खर्च आणि बँकांचे व्याज या सर्व बाबी विचारात घेता सध्याच्या साखर दरात खर्च भागवणं कठीण झालं आहे। ऊस दर आणि साखर दर यांच्यातील मोठ्या तफावतीमुळे कारखानदारी अडचणीत आली आहे। त्यामुळे केंद्र सरकारने साखरेच्या FRP मध्ये वाढ करून ती 4,500 रुपये प्रति क्विंटल करावी, तसेच साखर कारखान्यांना 4% व्याज दराने बँकांनी वित्त पुरवठा करावा अशीही मागणी करण्यात आली आहे। हुतात्मा कारखाना नेहमीच शेतकऱ्यांच्या आर्थिक हित जपत असल्याने परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतासाठी द्यावा व ऊस तोडणी व वाहतूक करणाऱ्या मजूर व यंत्रणेस सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केलं।